तर बघा, आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती. पहिलं तर तुम्हाला सगळ्यांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि माझं लग्न झाल्यापासून मी कधीही जयंतीच्या वेळेला माया माहेरी नव्हते, कारण पुण्यामध्ये लय जोरात जयंती असती या. हिथं पण असती बर का, म्हणजे माया माहेरी पण जोरात जयंती असती, पण आज नसती या. आता हिथून पुढं ही पोरं इथली कधी तारीख त्यांची फिक्स करतात तर तेव्हा त्या तारखेला असते. आणि ह्या आजच्या दिवशी एवढी मोठी नसती जयंती, आपली छोटीशी असते. छोटीशी म्हणजे कसं असते या, बुद्ध वंदना घेत्यात, अजून भाषणं घेत्यात, अजून थोडीफार गाणी घेत्यात, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तर ते सकाळी सगळं काय झालेलं आहे, संध्याकाळी पण आहे, म्हणजे कार्यक्रम आहे संध्याकाळी पण. पण जयंती जी आज आज आहे ती आजच्या दिवशीच करायला पाहिजे. पण कसं होतं की म्हणजे इथून पुढे आपण कधी पण करू शकतो जयंती, बरोबर का नाही? तर त्यामुळे आहे ना, असं डीजे हे बुक असतात. इथं कसं खेडेगाव पडते, डीजे हे बुक असतात, म्हणून जयंतीच्या दिवशी ही फक्त छोटीशी जयंती घेतात. आणि पुढं ज्या पण वेळेस पोरांचं सगळं नियोजन होईल, इथून पुढं ह्या महिन्यामध्ये कधीही त्यांची तारीख फिक्स करतात आणि त्या दिवशी परत मोठी जयंती इथली परत साजरी करतात. तर त्या दिवशी मी परत येणार आहे माघारी. हा, जयंतीला मी येते बरं का. ज्यावेळेस म्हणजे जोरात करते ना जयंती, त्यावेळेस मी जयंतीला प्रत्येक वेळेस येत असते इकडे. तर इथं पण माझ्या माहेरी पण जोरात जयंती असते या, मी दरवर्षी जोरात असते या. कधी कधी असं होतं की माझं काय प्रॉब्लेम असलं, त्यामुळं माझे काय घरातले आडी अडचण असले, त्यामुळं मला यायला गावत नाही. तर जयंतीला सगळ्या ज्या बी नांदा गेलेल्या पुरी आहे इथं, ते सगळे येतात जयंतीला. तर बघा, आणि आजच्या दिवशी सगळ्यांच्या घरी गोडधोड जेवण असते. तर इथं बघा माझ्या माहेरी काय केलेलं आहे आज गोड जेवण. तर हे बघा, इकडं बासुंदी केलेली आहे, आणि बासुंदी ते पण चुलीवरती मीच करते या, आणि तिकडं अश्विनी दुसरा स्वयंपाक करते या. तर प्रत्येकाच्या घरी बरं का असतं इथं गोडधोड जेवण, म्हणजे ज्याच्या पण आवडी निवडी असतात. कोण पुरणपोळी बनवतंय, कोण श्रीखंडपुरी, म्हणजे प्रत्येकाच्या घरी इथं असं गोडधोड जेवण असते या. लय भारी जयंती इथं साजरी करते इथं पण माहेराला. आणि पुण्यात तर लयच म्हणजे पुण्यात तर लयच मोठी जयंती असते, आहे का नाही? पुण्यात म्हणजे अनेक म्हणजे इतकी मोठी असते. दापुडीमध्ये तर मी बघते ना, दापुडीमध्ये तर लय मोठी असते. इथं पण आपल्या इथं पण असते, पण इथं गावामध्ये असते या. आणि पुण्यामध्ये कशी लयच लांबून लांबून पाहुणी रावळी सगळी. इथं पण तसंच असते बरं का, खेडेगावला पण तसंच असते या. पण आज नाही कोण पुरी बाळी कोण नाही आल्या नांदा गेलेल्या, आज जयंतीच्या दिवशी येतील सगळ्या. ज्या नांदा गेलेल्या आहेत ना पुरी, ते जयंतीच्या दिवशी येतील. तर चला, आपल्या अश्विनी काय करते ते तुम्हाला दाखवते. पण मला इथून हालता येईना. हे बघा, इथं जाळ चाललेला आहे आणि दूध उतू जातं ना, मग इथं अजून बासुंदी आपली उरकत आलेली आहे, म्हणजे थोडीफार आता थोडीशी राहिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्रोसेस जे आहे, जे बी काय आपलं ड्रायफ्रूट आहे ते टाकायचं राहिलेले आहे, बाकी झालेली उरकलेली आहे बासुंदी. मग इथं राखण बसायला लागत आहे. हे काय नाही राखण बसलं तर हे तसं खात नाही, मग सांडवाला वड करेल. हे का ह्या बघा, हे तसं झोपलंय आहे का गुणगार, तर खात नाही तसं, गरम काय खाणार नाही, सांडवा लवड करेल ना, म्हणून इथं एक जण राखण बसायला लागते. इथं पोरं नाही तर कोण, पोरं खेळतात. तर चला आता हे झालं माझं बासुंदीचं उरकलं की हे घेऊनच अश्विनीकडे जाते मी. अश्विनी काय करते ती, आणि तुम्हाला तिथं कसे पोरांनी वंदना हे घेतलेले आहे. नाचा नाचा नाचा, हे पोरं आहे तर इष्टापट्टी खेळी देते. हाय पोरं माझी दोन, माझ्या बाबाची दोन, नको करून सोडले ते पोरांनी. तर चला आता आपलं अश्विनी काय करते ते पण तुम्हाला दाखवते. तर थांबा, मला स्टॉप करायला लागेल. हे जर व्यवस्थित करते जिथल्या तिथं, आणि हे घेऊनच मला जायला लागेल तिकडे. हे बघा, आता मी आलेली आहे नवीन घरामध्ये, आपली बासुंदी घेऊनच आलेली आहे. तर पहिली तर तुम्हाला बासुंदी दाखवते कशी काय केली. हे बघा, हे बघा, गरम आहे अशी आपली बासुंदी झालेली आहे बघा. आणि गरम आहे त्यामुळे थोडीसं म्हणजे घट्टपणा दिसला तुम्हाला, पण घट्ट होणार आहे. ती गार झाली ना एकदम घट्ट होणार आहे बासुंदी आपली. आणि इकडं अश्विनीने काय केलंय, इकडे पुलाव केलेला आहे. कॅमेरेमध्ये तुम्हाला जरा थोडासा पांढरा दिसत असेल, पण कॅमेरा आपला खराब आहे, नाही तर बरोबर पुलाव मस्त झालेला आहे. पुलाव केलेला आहे हिने. आणि अजून इकडं पुऱ्या करायच्या आहेत, बासुंदी पुरी
आणि पुलाव केलेला आहे. तर बघा सगळ्यांच्या घरी इथं असं गोडधोड असते बरं का, आपल्या आवडी निवडी अनुसार गोडधोड बनवते तो. आणि इकडं बघा, हे बघा आमच्या पोरांनी हे बघा सकाळीच पूजा केलेली आहे. सकाळी सकाळी लवकर ह्यांनी पूजा केलेली आहे. काय असं फोटो मांडलेले आहेत, गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो मांडून अशी सकाळी सकाळी घरगुती पूजा केलेली आहे. तर हे बघा, आणि इकडं पण रांगोळी काढलेली आहे पुरींनी. हे बघा, हे बघा, हे बघा इकडे रांगोळी काढलेली आहे आणि इथं जय भीम लिहिलेलं आहे. तर सकाळी सकाळी रांगोळी काढलेली आहे पुरींनी. तर चला आता अश्विनीला थोडीफार मदत करू लागते आता स्वयंपाकाला. चला.